मित्रांनो, तुमच्या डिमांडसाठी हा व्हिडिओ मी करतोय. म्हणजे सगळ्यात चांगले रिचार्ज OTT प्लॅन्स किंवा रिचार्ज बंडल प्लॅन्स कुठले आहेत ते सांगणार आणि सगळ्यांचे एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया, BSNL सगळ्यांचे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आम्ही ना भरपूर रिसर्च केलाय, म्हणजे त्यांचे सगळे प्लॅन्स बघितले. त्याच्यामधले सगळ्यात चांगले जे प्लॅन्स आहेत, सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी जे प्लॅन्स आहेत ना, ते आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत. तुमचे पैसे खूप वाचणार आहे, दॅट इज अ गॅरंटी. पण तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, सबस्क्राईब करा लवकर, डू इट राईट नाव. चला चालू करायचे. सगळ्यात आधी आपण एअरटेलचे बोलूया. एअरटेलचे भरपूर प्लॅन्स आहेत, पण माझ्या हिशोबाने दोन जे प्लॅन्स आहेत ना ते खूप चांगले आहेत. त्याच्यामधला एक म्हणजे अगदीच बेसिक 99 रुपयाचा 1 महिन्याचा प्लॅन आहे. हा OTT टॉपअप प्लॅन आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला डेटा किंवा कॉलिंग वगैरे नाहीये, पण 99 रुपयामध्ये तुम्हाला 20 OTT प्लॅटफॉर्म लिटरली मिळणार आहेत महिन्याभरासाठी. सोनी लिव्ह आहे, सन नेक्स्ट, आहा, लॉयन्स गेट, हंगामा, एरोज नाव असे भरपूर आहेत. आणि एवढंच नाही, तुम्हाला जर का हा प्लॅन पाहिजे असेल तर तुम्हाला एअरटेलचे एक्स्ट्रीम ॲप जे आहे ना त्याच्यामधनंच तुम्ही हे अपग्रेड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर का पाहिजे तर बाय करू शकता. पण 99 रुपयात तुम्हाला मिळतं, काय पाहिजे अजून. पण हो, वायफायची गरज आहे. तुम्हाला एवढं सगळं जर का कंझ्युम करायचं असेल ना, मोबाईल डेटावरती तुम्ही बघायला जाल तर संपून जाईल. त्यामुळे जर का वायफायचा ऍक्सेस तुम्हाला असेल तर माझ्या हिशोबाने खूप चांगला आहे. आणि जसं आधी सांगितलं की हा एक OTT टॉपअप प्लॅन आहे फक्त, त्याच्यामध्ये डेटा, कॉल्स वगैरे काही नाही. पण एक प्लॅन आहे माझ्या हिशोबाने जो तुम्ही लिटरली घेऊ शकता, विच इज गुड फॉर एव्हरीवन. हा 279 रुपयाचा महिन्याचा प्लॅन आहे. याच्यामध्ये नेटफ्लिक्स बेसिक सुद्धा तुम्हाला मिळतं, जिओ हॉटस्टार मिळतं, ZEE5 मिळतं. व्हॅल्यू फॉर मनी नक्की म्हणेन. ऑल इन वन तुम्हाला सगळं जर का पाहिजे, नाही जास्त पैसे नाही, ऑल इन वन पाहिजे असेल एकाच ठिकाणी, तर 598 रुपीजचा प्लॅन घ्या. कारण की त्यामध्ये तुम्हाला 2 GB डेटा मिळतोय, अनलिमिटेड 5G. आता कधीपर्यंत अनलिमिटेड 5G राहणार ते माहिती नाही, पण आता आहे अनलिमिटेड 5G मिळतंय आणि अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20+ OTT प्लॅटफॉर्म मिळतं. नेटफ्लिक्स मिळतंय, जिओ हॉटस्टार मिळतंय, ZEE5, एक्स्ट्रीम प्ले, म्हणजे भरपूर काही तुम्हाला मिळतंय. आणि जर का तुम्ही क्रिएटिव्ह असाल ना, तर अडोब एक्सप्रेस प्रीमियमचं 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन, ज्याची कॉस्ट 4000 रुपये, ते तुम्हाला मिळते. सो दॅट इज ऑल्सो गुड. हा जो आहे हा 3 महिन्याचा 84 डेजचा प्लॅन आहे नेक्स्ट वाला. ठीक आहे, म्हणजे अमेझॉन तुम्हाला पाहिजे असेल, अमेझॉन प्राईम वगैरे, तर तुम्हाला मिळतं याच्यामध्ये. अमेझॉन प्राईम लाईट मिळते आणि 18 वेगवेगळे OTT प्लॅटफॉर्म मिळतात. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, डेटा जास्त मिळतो. 2.5 GB डेटा पर डे मिळतोय, प्लस अनलिमिटेड 5G मिळतंय. सर डेटा तुम्हाला महत्वाचा असेल तर ह्या प्लॅन कडे बघा. तर चला आपण आता जिओ कडे बघूया. जिओचे काही काही प्लॅन्स चांगले आहेत. मला तर 2 प्लॅन्स आवडले. एक तर 100 रुपयाचा प्लॅन आहे, 30 दिवसाचा. जिओ हॉटस्टार मोबाईल तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये आणि 6 GB डेटा मिळतो. हे OTT बरोबर तुम्हाला डेटा सुद्धा देतंय, हे चांगली गोष्ट आहे. 30 दिवसामध्ये 6 GB डेटा, सो 100 रुपयामध्ये. सो दॅट इज गुड. फक्त जिओ हॉटस्टार महत्वाचा असेल तुमच्यासाठी तर तुम्ही याच्याकडे बघू शकता. दुसरा प्लॅन जो आहे ना, तो माझ्या हिशोबाने खरंच चांगला आहे. 200 रुपयाचा 28 दिवसाचा प्लॅन आहे. OTT पास प्लॅन म्हणतात, म्हणजे OTTचा पास मिळतो. 30 GB डेटा मिळतोय तुम्हाला, म्हणजे लिटरली 28 दिवसात 30 GB डेटा कधीही तुम्ही वापरू शकता. असं नाहीये की कॅप 1 GB पर डे वगैरे असं. 30 GB तुम्हाला टोटल मिळतंय. ह्याच्यामध्ये 15 OTT प्लॅटफॉर्म मिळतात, 1000 TV चॅनल मिळतात, YouTube प्रीमियम याचं सबस्क्रिप्शन मिळतंय, प्राईम व्हिडिओ मिळतोय, जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह, ZEE5, लायन्स गेट, जिओ TV, बरंच काही मिळतंय. सो दॅट इज एक्सिलंट. आणि जर का डेटा तुम्हाला रोजचा 2 GB वगैरे पाहिजे असेल तर 2 प्लॅन्स आहेत. एक 445 आहे 28 दिवसाचा आणि एक 500चा आहे 500 रुपयाचा. तो 500 रुपयाचा 28 दिवसाचा मेगा कंटेंट प्लॅन आहे. सगळं काही YouTube प्रीमियम, प्राईम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार हे सगळं मिळतंय. प्लस तुम्हाला 18 महिन्याचं जेमिनी प्रोचं सबस्क्रिप्शन मिळतंय. तर AI साठी हा चांगला आहे आणि 2 GB पर डेटा डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. आणि 445 मध्ये सुद्धा सिमिलर आहे. आणि तो 445 आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला YouTube प्रीमियम वगैरे मिळणार नाही किंवा प्राईम व्हिडिओ मिळणार. त्याच्यामध्ये सोनी लिव्ह, ZEE5, लायन्स गेट वगैरे मिळणार. आणि तो डेटा बंडल आहे. 2000 गुड. मला वाटतं 100 आणि 200 रुपयाचे हे जे OTT ओनली अपग्रेड्स आहेत ना, ते OTT तुम्ही जर का बघत असाल तर तुम्ही बघू शकता. आता वोडाफोन आयडिया, ह्यांचं काय माहिती का, 5Gचं कव्हरेज सगळीकडे नाहीये, हे लक्षात ठेवा. ह्यांचा एक 175 रुपयाचा प्लॅन आहे, 28 दिवसाचा, 10 GB तुम्हाला डेटा मिळतोय. आणि मग जिओ हॉटस्टार मोबाईल आणि 19 OTT प्लॅटफॉर्म्स मिळतात. एक 1198चा प्लॅन आहे, तो 70 दिवसाचा आहे. नेटफ्लिक्स ज्याच्यामध्ये मिळतात. नेटफ्लिक्स जास्त बघत असाल तर तुम्ही त्याकडे बघू शकता. आता BSNL चे ठीक आहे, त्यांचं कव्हरेज जरा तुम्ही लक्ष ठेवा. जर का तुमच्या इथं BSNL नसेल तर BSNL कडे बघू नका. पण तुमच्या इथं जर का BSNL चांगलं असेल तर 28 रुपयाचा 30 दिवसाचा प्लॅन आहे. आणि एक 151 रुपयाचा प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 OTT प्लॅटफॉर्म मिळतात. मेन नाही आहेत, ZEE5, सोनी लिव्ह, लायन्स गेट, शेमारू हे सगळे मिळतात त्याच्यामध्ये, हे बघू शकता. आणि जर का तुम्ही मला विचारलं तर कुठलं घेईन, माझ्या हिशोबाने मी आता जिओवरती आहे, तर जिओसाठी मला वाटतं 500 रुपयाचा जो मेगा कंटेंट प्लॅन आहे ना, तो सगळ्यात बेस्ट आहे. तो माझ्या हिशोबाने 500 रुपये तुम्हाला द्यायला लागतील, पण डेटा मिळतोय, OTT प्लॅटफॉर्म मिळतंय, सगळं काही त्याच्यामध्ये मिळतंय. तुम्ही एअरटेलवरती असाल तर 279चा जो प्लॅन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार मिळतंय,
प्लस डेटा वगैरे मिळतो ते तुम्ही बघू शकता. आणि नेटफ्लिक्स आणि डेटा तुम्हाला पाहिजे असेल तर एअरटेलचा 598चा प्लॅन आहे. सो दॅट इज व्हॉट इट इज. तुम्हाला ह्याच्यामधला कुठला प्लॅन किंवा ह्याच्यामधले कुठले प्लॅन तुम्ही घेतलेले आहेत किंवा रिचार्ज केले हे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. इनफॅक्ट तुमच्याकडे तुम्ही कुठल्या नेटवर्क वरती आहात डू टेल. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.